बोल. हाय गाईस, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच पाहिजे. आपल्या कुसुम चॅनल मध्ये तुमच्या स्वागत आहे. कसे गाईस, बरे आहेत ना? आज आम्ही एक स्पेशल ब्लॉग बनवत आहे तुमच्यासाठी आणि ते पण किती वाजता तुम्हाला दाखवत आहे. हे बघा किती वाजले आम्ही तुम्हाला दाखवत आहे. 2 मिनिटं. हे बघा गाईस किती वाजलेले 9:50 म्हणजे 10 वाजायला आलेले आहेत. आम्ही एक स्पेशल ब्लॉग तुमच्या समोर आता आणत आहे आणि तो ब्लॉग आहे म्हणजे पाणीपुरी, ती पण घरगुती. हे पॅकेट आम्ही विकत आणलेलं आहे आणि त्याची जी चटणी आहे ती पण आम्ही पार्सल म्हणजे रेडीमेड आणलेली आहे. कमी वेळात कशी पाणीपुरी बनल आणि परत पावसाचं पण वातावरण आहे आपलं आणि पावसाच्या वातावरणामध्ये आपण काही जास्त बाहेर जाऊन खाऊ शकत नाही. तर घरगुती पाणीपुरी आपण रेडीमेड घरी आणून कशी तयार करायची आणि कशी पटकन खाल्ल्या जाईल. आणि पावसामध्ये उलट बाहेरचं कृपया खाणं टाळावे, कारण की काय आहे जेणेकरून त्याचे आजार होतील. त्यापेक्षा आपण हे असं घरी आणावे आणि पाणी असं विकत आणावे. आणि हे रेडीमेड मिळतं. हे बघा गोड पाणीचं पाऊच आणि हे आहे तिखट पाणीचं पाऊच. आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला पाणी टाकावं लागतं. आता आम्ही बघा कशी पुढची रेसिपी बनवते ते तुम्हाला दाखवत आहे. पाणीपुरीचं ते पण चल ही बघा पुरी आमची. हे काय घेतलंय? गोड पाणी. हे बघा गाईस, हे बघा हे काय आहे? गोड पाणी. हे बघा गोड पाणी पूर्ण टाकून देऊ. हा पूर्ण टाक ना. हे बघा गोड पाणी हे दुकानामध्ये तुम्हाला विकत भेटतं. पाणीपुरीचं मीठा पाणी दो पाणीपुरी का 25 रुपयाचं ते पण जास्त महाग पण नाही. जास्त महाग पण नाही. किती रुपये ते? फक्त 25 रुपये. 25 रुपयाचं आहे. त्याच्यामध्ये हे बघा इमलीची चटणी आणि जे काय आहे 1-2 पदार्थ आहेत. आणि कुठल्या कंपनीचे ते पण दाखवत आहे दादा. हे बघा रुचिरा कंपनीचं आहे. मम्मी टाकू? रुचिरा. मी टाकतो आपण बघा रुचिरा. हे बघा गाईस आपली तिखट चटणी आण जरा आपलं चमचे आण 2. मामा ते ही गोड चटणी आता आधी टाकलेली आहे आणि याच्यात आता थोडंसं पाणी टाकायचं आहे. बघा पाण्याचं थोडं मिश्रण करायचं आहे. लागेल तेवढं आपण पाणी टाकूया. बघा टाक. हे बघा गाईस टाकू? थांब रे बाळा, मम्मीला ते तर बनवू दे पहिले गोड पाणी. हे बघा आता पाण्याचं मिश्रण होत आहे त्याच्यात. हे बघा चटणीमध्ये थोडंसं पाणी टाकू याच्यात. हे बघा ते घट्ट असतं गाईस आणि थोडंसं आपण पाणी टाकून त्याला आपण चम्मचने हलवायचं आहे. हे बघा 5 मिनिटं हलवायचं. हे बघा हे बघा झालं रेडी पाणी तयार. हे बघा पाणी रेडी. हे बघा तुम्ही म्हणाल की पाणी एवढंसं का, तर गोड मी नाही खात. दादांसाठी दादांसाठी पण लिमिटेड पाणी असतं. काही पाणी जास्त नाही घेत दादा. थोडंसं चम्मचभर पाणी असलं का त्यांना पुरेसं होतं. ठीक आहे. आता पुढचं दाखवत आहे तुम्हाला. आता तिखट पाणी दाखवत आहे. गोड पाणी झालं. आता हे बघा आमचा सोनू टाकत आहे. बघा तिखट पाणी. हे बघा हे बघा तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि हे तिखट पाणी जे आहे कुठल्या कंपनीचं आहे तुम्हाला दाखवत आहे. हे बघा हे सुरभी कंपनीचं आहे. हे बघा सुरभी कंपनी. हे बघा सुरभी कंपनीचं पाणीपुरी आहे. तिखट पाणी. हे बघा रेडीमेड तुम्ही घेऊ शकता दुकानातून. आणि हे बघा याच्यात पण आता हे बघा आपल्या क्षमतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. हे बघा आणि असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा झालं पाणी रेडी एकदम. म्हणजे बघा हे बघा रेडी. त्याला हलवायची पण गरज नाही. हे बघा दुसरा चम्मच आणणं बाळ. आणलं का? बघा एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला पाणी विकत गाडीवरून घ्यायची गरज नाही. पॅकेट भेटतं तुम्हाला दाखवलंय आणि मी टेस्ट पण करून दाखवते आणि टेस्ट करत आहे. हे बघा गाईस जसं आपण बाहेर पाणी पितो ना, पाणीपुरीमध्ये खातो ना, सेम त्याच पद्धतीमध्ये आणि चव पण तीच आहे. पण एवढी फिलिंग होते की आपण घरी खातोय म्हणून.
बाहेरची फिलिंग काय ना उलट घरचं चांगलं असतं. सोनं पी बरं छान आहे. थोडंसं. बिलकुल नाही बिलकुल. थोडंसं नुसतं पुदिन्याचं पाणी थोडंसंच घे ना मग. बस 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 पुरी सोबत खायचं आहे. आणि काही हे बघा हे 50 रुपयाचं पॅकेट आहे. याच्यात 100 पुऱ्या असतात. तुम्ही दुकानातून घेऊ शकता. तुम्हाला माहिती असेल काहीच. हे बघा आणि स्पेशल आम्ही हे बघा कांदा पण कापलेला आहे. हे बघा कांदा पण आहे. आणि सगळ्यात बेस्ट रगडा. हे बघा घरगुती रगडा तुम्ही पण बनवू शकता. बघा वाटाणे शिजून बघा. कारण मी एवढा का बनवलाय कारण त्याची उसळही होऊ शकते. सकाळच्याला आपल्याला नाश्त्याला उसळही होऊ शकते म्हणून आपण ते डाळीवाल्यांकडे पाणीचा रगडा असतो. आपला प्युअर रगडा आहे प्युअर. आणि हे बघा सोनू आमचं कापत आहे. हे बघा कापलेलं आहे तिने. थांब सोनू थांब ना रगडा टाकतो. रगडा कसे टाकते नाही काही करायचं नाही मग ते चटका लागून हे होईल. तुला करायचं आहे का? हां जा गरम करून घे जा. बघा काहीच आमची पुरी पाणीपुरी खात आहे आम्ही. आणि आम्ही चॅलेंज करत आहे कोण जिंकणार ते पहिलं आपण असं नॉर्मल खाऊ 1-2 आणि मग नंतर मग हे बघा असं चॅलेंज लावूया. बघा पुरी घेतलेली आहे पाणीमध्ये. अरे ते तोडलेलंच आहे ना भावने डबल का तोडली. अरे पप्पा हे बघा हे बघा आमची पुरी. हे बघा आता बघू मी थोडी खाऊन बघतो याच्यामध्ये. याच्या आतमध्ये हाय गाईस थोडी मस्त आहे गाईस. का अशीच का हा 3, 6, 7 पहिला कोण झाला पहिल्याच चॅलेंज नाही लास्टला मी बंद करा. टायमिंग लावा पहिला. गाईस मी चॅलेंज केलंय एका मिनिटात किती पाणीपुरी खाऊ शकतं. तर मी किती खाणार माझी वाईफ किती खाणार आणि आमचा सोनू किती खाणार. आणि हात न तो चलिए शुरू करते हैं. ये फंस गया. पप्पा मी पण खाऊ. खावा बाबा गो पप्पा. हे बघा गाईस टायमिंग चालू आहे. हे बघा पप्पा 2 मिनिटाचं टायमिंग आहे. 10:00 झालेले आहे बघू शकता तुम्ही. पप्पा बघू आता पप्पा पाणी टाकून काय टाकलंय. पप्पा झाला 1 मिनिट गाईज. हे बघू शकतात तुम्ही. हे बघा 10 वाजून 1 मिनिट झालेला आहे. आणि आपण बघू यांच्या पाणीपुरी किती संपलेल्या आहे. आपण दिल्या होत्या 7 यांच्या 4 बाकी 7 दिलेल्या आपण 3च पाणीपुरी खाल्ल्या 1 मिनिटात. आता सोनूची बारी. सोनूला 4च. आणि तुला पाणी कुठलं पाहिजे गोल टाकून द्यावं त्याला नो हे. पप्पा मला पण टाकू द्या. तर आपण बघू शकता. थांब रे टायमर लावते. तर आता इथं मी सोनूला टाइम बघा 10 वाजून 1 मिनिट झाले. तर 10 वाजून 2 मिनिटाचा टाइम लावूया आपण त्याला. थांब रे थांब. 10 वाजून 2 मिनिटाचा टाइम लावू कारण याचा म्हणजे झालंय 30 सेकंड होऊन गेले. स्टार्ट. हे बघा 10 वाजून 2 मिनिटं झालेले आहे बघू शकता गाईज. आता सोनूला 4 पुऱ्या दिल्या 1 मिनिटात खातो की बघूया. हसू नको. किपड्यात सोन्या किपड्यात.
मला हरवायचं की रे. किपडाप किपडाप सोनिया. ये जिंकलो. सोन्याने 2च पुऱ्या खाल्ल्या, 4 बनल्या. नाही झाला टाइम. टाइम झाला आता थोडी. सोनूला मी हरवलेला आहे. आता माझ्या बायकोची बारी आहे. बायको म्हणजे मी 3 पुऱ्या खाल्ल्या, सोनूने 2च पुऱ्या खाल्ल्या. आता माझी बायको 1 मिनिटात किती पुऱ्या खाते बघूया. खा. चला गाईज, आता माझी बारी. थांब जरा. तर बघा, मी पण घेतल्या आहे 7 पुऱ्या, बघू शकता गाईज. आणि आता मम्मी 3 2 बोलते. तुम्ही बोला दोघं. 3 2 1 वेट go. वेट रेडी? वेट. टाइम दाखवा. 1 मिनिटाचा टाइम लागला आहे. हा बघा. लागला? नाही, पटकन खा. 1 मिनिट थांब. लागला लागला 3 2 2 1 go. Go 1 वेट गो. go. खा मम्मी. नाही पप्पा चालू करा. हा ते 10 आल्यावरती थांबवायचं, स्टॉप करायचं. थांब, ठेवायचं. मम्मी 50 मिनिटाचा. लवकर 50 मिनिटं. गो गो. वाव. तो हरील होता हरील. मम्मी गो ना. फाइट फाइट बेटा फाइट. नहीं अजून नाही होऊ शकत. अभी मजा आएगा ना भिड़ो. ओ भाई, अरे बापरे. थांब रे. गो मम्मी ग. इथे हाय टाइमर ते. बंद टाइम बंद. स्टॉप. आणि क्या सीन है, वाह क्या सीन है. अशा प्रकारे आमची मिसेस. आणि बघू शकता तुम्ही तिच्या प्लेटीमध्ये. आणि 7च्या 7 पुऱ्या खाल्लेल्या आहेत. आणि विनर झालेली आहे. बघा, 1 मिनिटात तिने 7 पुऱ्या खाल्ल्या, मी 3 पुऱ्या खाल्ल्या आणि आमच्या सोनूने 2 पुऱ्या खाल्लेल्या आहेत. आणि विनर झालेली आहे. दिस इज विनर. आणि तिला तिच्या बड्डेला गिफ्ट भेटणार आहे. या महिन्यात तिचा बड्डे आहे. आम्ही तो पण ब्लॉग सादर करू. तर त्यावेळेला तिला तिचं गिफ्ट आम्ही देऊ. बघा. आता माझी पारी. नाही संपलं. चॅलेंज कोणी जिंकला आहे गाईज? Yes, कमेंट you. मध्ये सांगा तुम्ही पण. You. नो चिटिंग. You. कॉंग्रॅच्युलेशन्स. येस Thank येस you. येस. हात मिळव. मम्मीला जिंकली ती. हा बघा, आमचा सोनू नाराज झाला हारल्यामुळे. बघा. आणि माझी पाणीपुरी जास्त मला भरपूर आवडते आणि माझी फेवरेट पाणीपुरीच आहे. आणि या दिवसावर आम्ही हा मेनू पाणीपुरीचा बेत करतो. बघा, सोपं आहे. 50 रुपयाचे पाणीपुरीचं पॅकेट भेटतं. 50 रुपयाचं. दरवर्षी आम्ही ह्या महिन्यामध्ये बेत करतोच आणि खातोच पाणीपुरी घरी. रगडा पण बनवून खातो, पाणीपुरी पण बनवून खातो, आपली शेवपुरी पण बनवून खातो. मस्त. पाणीपुरी 50 रुपयाला भेटते. 25 रुपयाचं पाणी भेटतं. तुम्हाला दाखवलेलं आहे. आणा, घरात बनवा आणि पोटभर 100 पुऱ्यांचा आनंद घ्या. जेवढ्या पुऱ्या खाता येईल तेवढ्या. तुम्ही बाहेर 25 रुपये 30 रुपयाला फक्त 6 पुऱ्या खाता. इथं 50 रुपयामध्ये तुम्ही 100 पुऱ्या खाऊ शकता. काय बघा, सही. खरंच गाईज, आपण आहे ना घरामध्ये भरपूर मनाने खातो. म्हणजे 25 रुपयाला 1 प्लेट, 50 रुपयाला 2 प्लेट, बरोबर. 12 पुऱ्या. इथे किती आहे? 100 पुऱ्या. म्हणजे किती प्लेट झाल्या?
साई 10 आणि मम्मी घेऊ असं पाणी 6 30 गोड गोड पाणी बोल साई 36 16 प्लेट 50 रुपयात खाऊ शकता गाईस. म्हणजे जिथे बाहेर 16 प्लेटचे तुम्हाला 20 10 200 20 20 350 रुपये खर्च करावे लागतील, तिथे 50 रुपयात आणि पाणी 50 रुपये 100 रुपये. 350 रुपये कुठे आणि 100 रुपये कुठे सांगा बरं. आणि रगडा असतो तर आपल्या घरचा असतो, सफेद वाटाणा भिजत घालायचा आणि त्याचा रगडा बनवायला. 350 कुठे आणि 120 रुपये 100 रुपये मम्मी खाऊ का 250 रुपयाची बचत. का हो काय म्हणायचं तुला? खरं. घरगुती आणि घरात बनवलेला बेद मन भरून खाऊ शकतो आपण. आपल्याला कुणाचाही ना 2 पैसे खर्च करून द्यायचे, ना कुणाला आपल्याला बोलायचंय की एवढे खाल्ले आणि पैसे पण परत कुठून द्यायचे काय 100 रुपयामध्ये घरातच आणून बेद बनवा आणि पाणीपुरी एकदम बेस्ट बनवा आणि खा. हे बघा मी पाणीपुरी खात आहे. व्हिडिओ आवडल्यास आणि हा छोटासा व्हिडिओ होता पाणीपुरीचा स्पेशल, आणि त्याच्यामध्ये रेस पण होती, त्याच्यामध्ये चॅलेंज पण होतं. आणि ती माझी बायको चॅलेंज जिंकलेली आहे आणि तिला तिच्या बड्डेच्या दिवशी आम्ही तिला गिफ्ट देणार आहोत. आणि तुम्हाला आमचा हा छोटासा कुसुम ब्लॉगचा हा आजचा छोटासा पाणीपुरीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सोनू काय शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूया अशाच नवीन बाय बाय. ब्लॉगमध्ये.